गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आता वाजले सकाळचे 10:30 आणि माझी आंघोळ वगैरे सर्व झाली, सकाळची कामं झालेली आहेत। तर आज मला खूप उशीर झाला खाली येण्यासाठी, कारण की तनिष्काना झोपलेली होती, तर तिच्यामुळे मला पण खूप उशीर झाला। तर तिची आंघोळ करून दिली, ती आता पाण्यामध्ये झोपलेली आहे। तर आईने सकाळची झाडझूड करून घेतली, घर पण पुसून घेतला, त्यानंतर देवपूजा पण झालेली आहे। त्यानंतर मग मी कपडे मशीनमध्ये टाकून दिले। तर आता कपडे होईपर्यंत मी वरण भाताचं कुकर लावून देते। आणि आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी, ते पण सुकी। तर बस ते लावून देते। आणि आज आहे वटपौर्णिमा, तर माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। तर चला, आता यांनी आणले मार्केटमधून आंबे। तर अगोदर हे आंबे मी धुवून घेते, त्यानंतर मग आंब्याचा रस पण करणार आणि पूजेसाठी पण याच्यामधले आंबे काढायचे आहेत। तर सर्वात अगोदर मी वरण भात कुकर लावून देते, त्याच्यानंतर मग मला आरतीचं पण ताट काढायचं आहे। तर आज कसं आहे, मी एकटीच जाणार आहे पूजा करायला, कारण की कसं आहे तनिष्का झोपलेली आहे। तर आईने सांगितलं की बा तू लवकर पूजा करून येशील, तर मी तिथपर्यंत घरी थांबते तनिष्काच्या जवळ। तर त्याच्यानंतर मग आई जाणार आहे पूजा करायला। तर आणखीन काय काय काढायचं आहे हे सर्व अगोदर काढून घेते मी। आरतीचं ताट हे घासून घेते, त्याच्यानंतर हलवा घ्यायचा आहे, याला पण धुवून घेणार। म्हणजे कसं आठवणीने सर्व सामान काढून घेते मी। कसं आहे घाईघाईमध्ये कोणती ना कोणती वस्तू विसरून जात असते मी, तर म्हणून मग आता जसं जसं मला आठवत आहे तसं तसं मी सामान काढून घेते। तर अगोदर मी देवाचं ताट आणि देवाचा जो गडवा आहे तो काढून घेतला। त्याच्यानंतर इथे यांनी आणलेले आंबे आहेत हे आता चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेते। तर आंबे धुवून झाल्यानंतर आंबेला मी थोड्या वेळासाठी पाण्यामध्येच ठेवलेलं आहे, कारण की कसं पाण्यामध्ये राहिल्यानंतर मग ते थोडेसे थंडे पण होतील। आणि आंबे धुवून झाल्यानंतर मग आता इकडे मी लावत आहे वरण भाताचा कुकर। आणि यावेळेस मी म्हणजे वरण भात हा वेगळा वेगळा लावत आहे। तर मोठ्या कुकरमध्ये मी भातासोबत आलू लावून देत आहे, आणि छोट्या कुकरमध्ये मी लावणार आहे तुरीची डाळ। तसं तर मी नेहमी म्हणजे वरण भात सोबतच लावते, पण काय होते खूप वेळा जे वरण हे शिजत नाही, तर म्हणून मग मी यावेळेस जे वरण हे वेगळं लावलेलं आहे। तर आता दोन्ही कुकर मी गॅसवर चढवून दिले। त्याच्यानंतर आता कणिक पण भिजून घेते, म्हणजे कसं आहे मी पूजेवरून येईपर्यंत मग कणिक पण छानपैकी मुरणार। आणि कसं आहे मुरलेल्या कणकीच्या पोळ्या पण खूप छान लागतात खायला। तर बस आता कणिक भिजून झालेली आहे, इकडे काढलेलं आहे मी आरतीचं ताट। तर कटोऱ्यामध्ये मी गहू घेतलेला आहे, तांबे घेतलेले आहेत, आणि हा छोटूसा कोरा कपडा घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर इकडे आईने मला असं कापसाचं जानवं तयार करून दिलेलं आहे, आणि याला कपडा पण म्हणतात। म्हणजे आता कसं आहे तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा। तर इकडे घेतलेला आहे मी सुपारीचा गणपती खायच्या पानावर, त्यानंतर 2 अगरबत्ती, आणि प्रसादामध्ये मी यांना पेढे सांगणं विसरली होती, तर म्हणून मग साखर घेतलेली आहे, इकडे दिवा घेतलेला आहे, आणि इकडे पाण्याचा गडवा घेतलेला आहे, आणि हळदी कुंकू आणि 2 वाता, आणि शिशीमध्ये तेल घेतलं, कापूर घेतला, आणि हा धागा घेतलेला आहे वडाच्या झाडाला गुंडवण्यासाठी। तर चला, आता आरतीचं ताट तयार आहे। तर फ्रेंड्स, आता तयारी झालेली आहे, आणि मी ही साडी घातली, आणि ही साडी माझ्या आईच्या इथली आहे। तर सिंपल तयारी केली, कारण की इतका वेळ नव्हता माझ्याकडे की मी जास्त मेकअप करू शकली असती, म्हणून सिंपल मेकअप केला। आणि तसा पण मेकअप केला असता, पण बाहेर इतकं ऊन आहे की तो मेकअप पण निघून गेला असता, तर म्हणून मी सिंपल तयारी केली। तर चला, आता आरती ताट वगैरे सर्व काढून घेतलेलं आहे, आणि तनिष्का झोपलेली आहे। आई आलीच ती पूजा करायला, पण कसं तनिष्काला पाहावं लागते म्हणून आई आज घरी आहेत। तर आईने सांगितलं की बा तू येऊन जा, त्यानंतर मग मी जाणार पूजा करायला। तर मी आता लवकर जाऊन येते, आणि मग स्वयंपाक पण करायचा आहे। चला, तर मग आता तनिष्का झोपलेली आहे, तर तनिष्का उठण्याच्या आधी मला घरी पण यायचं आहे। पण त्याच्या अगोदर मी झाडाची फुलं तळून घेतले होते, कारण की आरतीच्या ताटामध्ये मी फुलं ठेवणं विसरली होती। तर चला, आता फुलं घेऊन घेतलंय, आणि आता चाललेली आहे मी पूजा करायला। आणि आज मला उपास आहे। तसं तर आईने नाही सांगितलं होतं उपास करायला, पण मी म्हटलं नाही बा, आता कसं मी दरवर्षी करत असते, तर यावर्षी पण उपास करते। तर आईने सांगितलं पूर्ण दिवसभर की मग आता उपाशी नको राहू, तर एक टाईम तू जेवण केलं चालते, म्हणजे पूजा झाल्यानंतर। तर म्हटलं ठीक आहे। तर मग आता इथे आलेली आहे मी पूजा करायला, अगोदर पूजा करून घेते, त्याच्यानंतर मग घरी गेल्यावर जेवण करेल। तर इथे आल्यानंतर मी बघितलं की बा खूप साऱ्या बायांना पूजा करून गेलेल्या आहेत। तर इथे 2-3 बाया मला मिळाल्या, कारण की कसं वटी भरायची असते। तर बस आता इथे पूजा करायला बसली, पण सर्वात अगोदर मला त्या ताईने सांगितलं बा मला तुझी वटी भरू दे, त्याच्यानंतर मग तू पूजा करशील।
चला तर मग आताच ते ताईने माझी ओटी भरून दिली. त्याच्यानंतर आता मी लावत आहे अगोदर दिवा. आणि बाहेर आहे ना इतकी हवा होती की दिवा पण आहे ना खूप वेळा मी लावण्याचा प्रयत्न केला पण तो लागतच नव्हता. तर चला आता दिवा तर काही लागलेला नाही आहे, तर म्हणून मग मी आता तशीच पूजा करत आहे. कारण की खूप वेळा प्रयत्न केला दिवा लावण्याचा पण हवा इतकी होती की त्याच्यामुळे दिवा खूप वेळा विझला. तर बस आता इथे अगोदर मी आहे ना म्हणजे जो सुपारीचा गणपती होता ना त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा केली आणि त्याच्यानंतर मग इथे आता कापूर लावून देत आहे. कारण की कसं दिवा तर लागत नाही म्हटलं चला आता कापूरच जाळून घेते. तर बस आता कापूरावर मी ना अगोदर अगरबत्ती आहे ना हे लावून दिली. तर अगरबत्ती पेटली पण दिवा काही लागत नव्हता. तर आता मी आहे ना 2 ताईच्या ओटी भरून दिल्या. त्याच्यानंतर इथे ह्या काकू बसलेल्या होत्या तर यांची पण ओटी भरून घेते. कारण की कसं आहे 5 सुवासिनीच्या आहे ना ओटी भरत असतात. तर म्हणजे कशा आणखीन 2 काकू राहिल्या होत्या तर त्यांची पूजा सुरू होती. तर त्यांची पूजा झाल्यानंतर मग मी त्यांची पण ओटी भरून घेणार. पण आहे ना त्या काकूंच्या आहेत ना पूजा सुरूच होती. तर मी विचार केला की बाई इथे उभं राहून मी काय करू. तर तिथे आहे ना गायत्री मातेचं मंदिर पण होतं. तर म्हणून मग मी आहे ना आता इथे गायत्री मातेच्या मंदिरमध्ये आली यांची पूजा करायला. तर इकडे आहे ना या काकूंची पूजा पण झाली होती. तर अगोदर आहे ना या काकूंची ओटी भरून घेते. त्याच्यानंतर मग मला आजीच्या घरी पण जायचं आहे आजीची ओटी भरायला. कारण की यावर्षी आहे ना आजी मला म्हणजे कसं इथे दिसल्या नाहीत पूजा करायला. कारण की दरवर्षी आहे ना आम्ही जेव्हा पण इथे पूजा करायला येतो ना तेव्हा आजी इथे असतातच पण यावर्षी काही दिसल्या नाहीत. झाली पूजा. आता नाव घेणं पण झालेलं आहे. अरे हां ठीक आहे. तर आता नाव घेणं पण झालेलं आहे. नाव म्हणजे उखाणं. तर बस आता आम्ही जाऊ आजीच्याकडे आजीची ओटी भरून देते आणि त्यानंतर मग घरी जाणार आहोत. कारण की तनिष्का उठली असेल तर ती खूप आईच्या मागायला खूप गोंधळ करते. तर आता ताईची ओटी भरायची राहिली ते भरून घेते आणि त्यानंतर आजीच्या इथे जाऊ. आज गेला नाही का तुम्ही? नाही बरोबर. हा एवढी घाई झाली लक्षात येईल कोणते काय. आई असली सांगते मग बरोबर पूजेचं. आई घरी ना नातीने पालक लागली ड्युटी आजीची. बस बसा तुम्ही बसा. हा 1 वाजून राहिला ना. तुमचं 12 वाजताच असते. हा काय सकाळी हे खाल्लं. अरे लक्षच नाही. जाऊ दे काही नसते. आता हे वय ना उपवास करायचा. एवढा वर्ष केले ना उपवास. जाऊ दे काही नसते.
हा हा तुमची नात राहत नाही ना घरी मग म्हणजे लवकर लवकर घरी झाली पूजा करायला तिथं फोटोच नाही दिसून राहिले मला काय फोटोच पाठवत नाही ते येऊन नाही राहिले हा भूल नाही राहिलं आईचं येणं भूलच नाही राहिली तर सोडतच नाही आईले ते आली तर तिचं फोटो दिसते मला इथं बरं दाखवतो ना मी फोटो दाखवतो तनिष्काचे फोटो दाखवतो मला सांगत कोण नाही काय दुकान गाडी मी पाय फोटो दिले या मग तब्येतची काळजी हा आपाजी आणतो मी ती संध्याकाळी आणतो चल येतो आजी पाण्याच्या काही आजी झाड पण मशीन पैदल झालो पुढे गाडी आणायला पुरते की तर आता मग फ्रेंड्स आत्ताच पूजा करून आलेली आहे मी आणि बाहेर जेव्हा मी गेलो होतो तेव्हा खूप ऊन होती पण तिथं गेल्यानंतर बद्दल आली पण हवा खूप होती तर तेव्हा ना दिवा पण लागत नव्हता पण पूजा लवकर लवकर केली आम्ही त्यानंतर मग आजीकडे गेलो आजीची वटी भरली दर्शन केले त्याच्यानंतर मग घरी आलो कारण की तनिष्का खूप रडत होती तर घरी आल्यानंतर बघतो तर तनिष्का झोपलेली आहे तर चला आता लवकरच चेंज करून घेते आणि उपास पण सोडायचा आहे कारण की सकाळपासून मी काहीच नाही खाल्लेलं आहे तर जेव्हा मी कपडे चेंज करून खाली आली ना तर विचार केला की चला बा आता पोळा टाकून घेते पण कशाचं जेव्हा मी किचनमध्ये गेली ना तेव्हा बघितलं तर आईने आहे ना मस्तपैकी आलूची भाजी पण बनवून घेतली होती सुकी आणि त्याच्यानंतर आहे ना पोळ्या पण टाकून घेतल्या होत्या तर आईने सांगितलं की बा मी पोळ्या टाकून घेतल्या तुम्ही आता दोघंजण जेवण करून घ्या आमचे जेवण झालेले आहेत तर बस आता इथे आम्ही जेवण करायला बसलो आणि त्याच्यानंतर मग आराम करू तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय